कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील 57 कोटी रुपये हडप करण्याच्या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळत नाहीत। या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज 3 सदस्यीय समिती स्थापन केली। 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेत। पण पोलीस तपास आणि जिल्हा परिषदेतील समितीला तरी 57 कोटीच्या प्रकरणातील खरा घरभेदी सापडणार का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बँक खात्यावरील 57 कोटी रुपये परस्पर हडप करण्याचा प्रयत्न झाला आणि एकच खळबळ उडाली आहे। बनावट धनादेश कुणी आणि कुठं तयार केला? जिल्हा परिषदेच्या खात्याचा नंबर आणि IFSC कोड नंबर भामट्यांना कुठून मिळाला? वित्त अधिकाऱ्यांच्या सही सारखी हुबेहूब सही त्या 3 बनावट धनादेशांवर कुठून आली? धनादेश पास करण्यापूर्वी KDCC बँकेनं जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाला माहिती दिली होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। त्यातून हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून त्यामध्ये जिल्हा परिषद, KDCC बँक आणि त्या 3 बँकांमधील अधिकारी सामील असावेत असा अंदाज व्यक्त होतोय। 57 कोटीची रक्कम बनावट धनादेशातून हडप करण्याच्या या प्रयत्नात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखाधिकारी अतुल आकुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू आहे असं गुळमुळीत उत्तर देत त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला। मुख्य वित्त लेखाधिकारी आणि उपवित्त लेखाधिकारी यांचा मोबाईल नंबर त्या बँक खात्याशी संलग्न असल्याचं समजतंय। मग त्या अधिकाऱ्यांना SMS का आला नाही? का SMS येऊनही त्याकडे दुर्लक्ष झालं याचं उत्तर मिळालेलं नाही। KDCC बँकेतील काही अधिकारी आणि जिल्हा परिषद वित्त विभागातील अधिकारी यांच्या भोवती संशयाची सुई फिरतीये। पोलीस तपासात अजून फारशी प्रगती नाही, पण संबंधित बँक खात्याशी संलग्न असणाऱ्या अधिकाऱ्यांचा मोबाईल पोलिसांनी तपासण्याची गरज आहे। तसंच मुंबईतील सानपाड्याच्या बँकेमध्ये बनावट चेक भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा CCTVतून शोध घेण्याची गरज आहे। एकूणच या प्रकारातील जिल्हा परिषदेमधील घरभेदी कोण आहे हे उघडकीला येण्याची गरज आहे। एका बाजूला पोलीस तपास सुरू असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी S कार्तिकेयन यांनी आज अंतर्गत तपासणीसाठी 3 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। स्थानिक निधी लेखा विभागाचे सहाय्यक संचालक सुशील कुमार केमळे यांच्या अध्यक्षतेखाली कोषागार अधिकारी अश्विनी नराजे या समितीच्या सदस्य असून पाणीपुरवठा विभागाच्या प्रकल्प संचालिका माधुरी परीट सचिव म्हणून काम पाहणार आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेत।